पौंडूळ या गावामध्ये नगर नारायणांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावामध्ये होत असलेल्या गाव चलो अभियान म्हणजे खेड्याकडे चला या अभियानाला मंचावर ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते बीड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेंद्रजी मस्के, मंचावर उपस्थित या गावच्या सरपंच द्वारकाबाई सानप, शिवमूर्ती सानप, मंचावर उपस्थित आदरणीय सर्जेराव तात्या, सलीम जहांगीर, नवनाथ दादा शिराळे, मुरलीधर बाप्पा ढाकणे, देवीदासजी नागरगोजे, जालिंदर सानप, रामराव खेडकर, डॉक्टर जयश्री मुंडे उपस्थित ज्यांनी आता संचलन केलं त्यांचं नाव मी मुद्दाम राखून ठेवलं, तालुक्याचे अध्यक्ष सुरेश उगल मुगले. मी विचार करायले कोणीतरी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षकच बोलतोय, इतकी शुद्ध भाषा आणि हा आवाज. मला वाटलं तर ह्याला मी कौतुक केलं, मी असं केलं, म्हणलं माय असले बोलते ते माहीतच नव्हतं मला. त्यांची वेगळीच भाषा ऐकायची सर्व का मला. आणि पुन्हा असं केलं ते जास्तच बोलायला लागले. तुला तर बस करते, माईक दे माझ्याकडे. म्हणजे या लोकांना मी तेव्हापासून पाहिले जेव्हा ते एवढे एवढे होते, म्हणजे माझं वय तेवढं झालं ना आता. हे पोरं एवढे एवढे पळत होते साहेबांच्या 2000च्या निवडणुकीमध्ये. 2009च्या 14 झाली, 19 झाली, 24 आली. दुर्दैवाने 2014ची निवडणूक आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आले आणि 17 दिवसात आपल्यातून गेले. शपथ घेतल्यानंतर एक आठवडा सुद्धा जगले नाही. याच पौंडूळमध्ये अनेक बॅनर लागले असतील, गुड्या उभारल्या असतील, रांगोळ्या काढल्या असतील मुंडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी, पण मुंडे साहेब स्वागताला पोहोचू शकले नाही. दुःख जुनं झालं तर अश्रू येणं जरी थांबलं तरी ते दुखत असतं. वाण जुनं बघा, जुनाला मुका मार लागला, आभाळाला दुखते, बरोबर आहे. तसं जेव्हा जेव्हा आभाळ दाटून येतं तेव्हा मुंडे साहेबांचं नसणं आपल्या हृदयात कुठेतरी दुखत असतं. हे तुम्हाला जेवढं दुखतं त्याच्यापेक्षा कमी मला दुखतं असं म्हणलं तर बरोबर आहे, पण मला जेवढं दुखतं त्याच्यापेक्षा जास्तच काकणभर तुम्हाला दुखतं ही मुंडे साहेबांची किमया. माझा परिचय नारायणगडाचा मुंडे साहेबांनी केला. मला त्यांनी सांगितलं तिथे जा, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घे आणि तुझ्या कामाला सुरुवात कर. मी आजही आले, उशीर झाला होता, पण बाबा माझी वाट पाहत होते आणि आनंदाने मला तिथे चहा पाजवून सत्कार करून मला पुढच्या वेळी जेवणाचं निमंत्रण देखील दिलेलं आहे आणि मला इथे प्रेमाने माझं स्वागत केलेलं आहे. पौंडूळ गावचे सगळे माझे युवा बांधव मला भेटत असतात, तरुण बांधव भेटत असतात. मला राजकारणामध्ये 2009 मध्ये मी पाऊल ठेवल्यानंतर इतकं मुंडे साहेबांचा वारसा जोरात मिळाला की पाऊल ठेवल्या ठेवल्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यामुळे राजकारणात मला असं कधी लोकल राहताच आलं नाही. एका गावाचं, एका तालुक्याचं, एका जिल्ह्याचं म्हणून सारखं साहेबांनी मला पळवायचं, जा पुण्याला जा, जा नाशिकला जा, जा बुलढाण्याला जा, सगळ्या राज्यभर फिरायचे. आणि मुंडे साहेब आल्यानंतर निवडून मंत्री झाले तेव्हा म्हणलं बाबा आता मला रजा द्या, आता मला घरी बसायचं, मला कंटाळा आला, लेकराबरोबर होऊ द्या. एवढंसं 1.5 वर्षाचं लेकरं सोडून मी तुमच्या कामाला लागले. मला बाबांना माझं लेकरू म्हणायचं मम्मी बाबांकडे जा, बाबा एकटे. 2009 मध्ये एकटे असणारे बाबा 2014 मध्ये अख्ख्या राज्याचे फौज ज्यांना पराभूत करण्यासाठी इथे जमा झाली होती ते बाबा यमराजा समोर पराभूत झाले. तुमच्या सगळ्याच्या कितीही प्रार्थना तुम्ही केल्या असत्या पण त्यांनी संधी दिली नाही. पण तुम्ही जेवढं प्रेम दिलं ते प्रेम मला वाटतं काहीतरी मागच्या जन्मीचं माझं पुण्य आहे की गोपीनाथ मुंडेच्या पोटी मी जन्म घेतला, बीड जिल्ह्याच्या मातीत मी जन्म घेतला आणि एका गरीब वंचित जातीत मी जन्म घेतला. मुंडे साहेबांनी मला सांगितलं कधीच जातीपातीचं राजकारण करायचं. मुंडे साहेबांनी मला सांगितलं फक्त एकच जात लावायची, ती म्हणजे वंचितांची. मग तो वंचित कुठल्याही समाजाचा असो त्याच्यासाठी धावून जाण्याची आपली तयारी झाली पाहिजे, मुंडे साहेबांनी मला शिकवलं. आणि माझ्या दुष्काळी असणाऱ्या बीड जिल्ह्याच्या या वंचित समाजात आपला जन्म झाला, त्यामुळेच सेवा करायची संधी मिळते. मला जर सगळंच मखमल पायाखाली असतं
तर तुमचं हे प्रेम मला दिसलं नसतं. हे JCBतले फुलं, हे कुंकू लावलंय, आज निव्वळ लक्ष्मीचा रूप करून टाकले. कडक लक्ष्मी झाली, जास्त कुंकू लागले. पण एवढं प्रेम मला तुम्ही लोकांनी दिलं हे मला दिसलंच नसतं. म्हणून मी ईश्वराचे आभार मानते की त्या पोटी जन्म दिला त्या मायबापाच्या, आणि या ओटीमध्ये लोकांच्या मला त्यांनी टाकलं. हे माझ्यावर केवढे मोठे उपकार आहे. मी आज तुमच्या समोर उभी आहे त्याच्यामुळे उभी आहे. आज माझ्या पक्षाने खेड्यात जाण्याचं आव्हान केलं, गाव चलो आव्हान केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असेच बसले असतील कुठल्या तरी सभेला गावाच्या एखाद्या चावडीच्या झाडाखाली आणि ऐकत असतील गावातल्या कुणाचं तरी भाषण. एवढ्याशा त्यांना या मुलासारखे असतील. त्याला वाटलं असेल का देशाचा पंतप्रधान होईल कधी, त्याच्या आईला वाटलं असेल त्या मुलाच्या छोट्याशा, पण देशाचा प्रधानमंत्री झाले. त्यांनी सांगितलं खेड्याकडे जा, कारण त्यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. त्यांना शाळेत जाण्यासाठी संघर्ष करावा लागला, त्यांना शाळेची फीस भरण्यासाठी संघर्ष करावा लागला, वडिलांबरोबर रेल्वे स्टेशनवर चहा विकून स्वतःच्या कुटुंबाला पालन पोषण करण्यासाठी हातभार लावावा लागला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं खेड्याकडे जा. आम्ही तर खेड्यातलेच आहेत आधीच, आम्ही कुठले शहरातले, आम्ही इकडचेच आहेत. पण खेड्यात जाऊन राहायची आता वेळ होत नाही ना, आता गाड्या झाल्या. आम्ही आधी लहान असताना, लहान काय मी आता साहेबांच्या 2009च्या इलेक्शन मध्ये जिथं रात्री शेवटची सभा होईल तिथंच राहायचं, तिथंच जेवायचं. कधी कधी उशीर व्हायचा पुढच्या गावाला जायला. लोक 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत, कारण माईक वापरता येत नव्हता, आचारसंहिता होती, पण लोक जमा असायचे. कसा फोडू फोडू भाषण मी करायचं, कारण माहीत नसायचं. लोक तर जमा आहेत, लोकांना नाराज करता येत नाही. मग तिथंच एका कार्यकर्त्या म्हणायचं, बाबा पिठलं भाकरी काहीतरी खाऊ घाला ताईला, तिथंच झोपायचं, पुन्हा सकाळी उठून कामाला लागायचं. खूप कष्ट आपल्याला करावं लागतात, खेड्याच्या माणसाला करावे लागतात. खूप वर्षांनी, तसं काही मी काही खेड्याच्या बाहेर गेले नाही, पण खूप काम वाढलं, व्याप्ती वाढली, राज्यात देशात काम करायची संधी मिळाली. आता गावागावात यायची संधी मिळाली. आज नाही तर राहणार आहे. आम्हाला सांगितलं इथं मुक्काम करा. तुमचं तरी झोपणार नाही दिसतंय आता रात्रभर. मी इथं राहणार आहे. आज जेव घालणार आहेत ना सांगत, कोण जेव घालणार आहे मला? चांगलं, पण भूक लागली आता मला. सकाळपासून मी बाहेर आहे, विमान 2 तास लेट झालं, लागली भूक आता मला. आणि मग आता इथं जेवायचंय, तुमच्यावर बसायचंय, 4 गोष्टी करायच्या, गप्पा मारायच्या. काही टीव्हीवर अशा दिसतात, प्रत्यक्षात कशा दिसतात. तुम्ही आपसात कानात बोलायला, हा ताईने माझा हात धरला, आम्ही ऐकलं. पोरींना हात धरला, लगेच ताईने हात धरला माझा, ताईने हात धरला. किती प्रेम आहे हो. काय साहेबांचं गाणं लाव, नाचू दे सारा गाव म्हणताय तुम्ही, किती प्रेम हो. हे प्रेम मोदीजींनी सांगितलेलं काम असं जोड आली मला आज. कसं असतंय, माहेरच्या घरी काम निघालं तर लय गोड वाटते. माहेरी काही निघालं कार्य तर आपल्याला गोड वाटतंय. तसं झालं माझं. मोदींनी सांगितलं खेड्याकडे चला, मला गोड झालं. तेवढ्यात पुन्हा दुधात साखर पडली. मला पाऊंडुळला येऊन मुक्काम करावं लागलं. कारण या गावात खूप मला दरवेळी मी नगर नारायणच्या दर्शनाला आले की लोक म्हणायचे, ताई या बघा सगळं वसूल झालं, मी राहायला चालले तुमच्याकडे. आता म्हणू नका काही नाही, आता म्हणू नका काही नाही. या गावामध्ये मी जेव्हा मुंडे साहेबांच्या पहिल्या लोकसभेच्या काळात या पट्ट्यामध्ये आले, काहीच नव्हतं. मला लोकसभेला 2009ला एका गावातून दुसऱ्या गावात 1.5-2 किलोमीटर जायला सुद्धा अर्धा तास, 40 मिनिटं, 50 मिनिटं लागायचे. खड्डे रस्त्यात नव्हते, खड्ड्यात रस्ते होते, अशी परिस्थिती होती. काही आता राहिले असतील 10-20%. मुंडे साहेब खासदार झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा रेल्वेचा प्रश्न मांडला. प्रीतम ते खासदार झाल्यानंतर तो आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न केला. आता ते बघा, कुठलं काम सुरू झालं, थोडं उशीर झालं ठीक आहे, पण आपले रूळ अंथरले गेले. आता नॅशनल हायवे झाले, आता एवढे मोठे मोठे रस्ते झाले. मग तुमच्या बहिणींनी, तुमच्या लेकींनी ग्रामविकास मंत्री असताना ग्रामसडक योजना केली, गावापर्यंत. आता हे सगळे जलस्वराज आले, आता आज आले असतील, मंजूर आमच्या काळात झालेले, त्या काळात झाले, सभागृह झाले, लाईट झाल्या, सोलार दिवे झाले. गावाचे चित्र बदलले. गावाचं चित्र जसं बदलतंय, पण गावाचं नशीब बदललं पाहिजे. गावाच्या नशिबात आपण बघितलं सगळ्यांनी टीव्हीवर, श्रीरामाचं मंदिर झालं अयोध्येत, सगळ्यांनी बघितलं. किती वर्ष झाले, 500 वर्ष झाले भांडण चालले, मंदिर बांधायचं. आता मंदिर झालं. त्यावेळी श्रीरामाच्या प्रतिमेचं टीव्हीवर दर्शन घेत असताना आम्ही म्हणलं, मामा रामाची मूर्ती किती छान. कोणत्याही माऊलीला वाटायला माझंच लेक आहे, इतकं गोड. या रामाच्या मूर्तीला म्हटलं प्रभू श्रीरामाचं स्थापना झाली, आता राम राज्य यावं. किती वर्ष
जुनं असेल हे रामाचं आपण जे ऐकतोय जीवन 5,000 6,000 7,000 वर्ष राम कृष्ण आज रोज रोज आपण नाव घेतो, रोज रामकथा करतो, भागवत करतो, इथे गावामध्ये सप्ते करतो. का बरं राम राज्यच म्हणतो आपण? रामाने राज्य किती केलं हो? रावणापेक्षा कमी केलं असेल. रावणाने जास्त राज्य केलं असेल रामापेक्षा. रामाने तर वनवासच भोगला ना. कोवळ्या वयामध्ये सुकुमार असा रामाने वनवास भोगला. पण आपण रामाचीच आठवण करतो का नाही? रामासारखंच व्हा म्हणतो का नाही? कारण एक आदर्श जगाला घालून दिला आणि त्या आदर्शाचं प्रतीक ते श्रीरामाचं मंदिर आहे. आणि म्हणून त्या श्रीरामाचं मंदिर तिथे झालं. आता रामाचं राज्य यावं अशी आलेलंच आहे. अजून जास्त लोकांपर्यंत पोचावं, लोकांना सुख समाधान संपन्नता लाभावी. माझा शेतकरी जो बांधव आहे आज बसलाय, तळ्यात पाणी नाही, धरणात पाणी नाही, नाल्यात पाणी नाही, टाकीत पाणी नाही, प्यायला पाणी नाही, डोळ्यात मात्र भरपूर पाणी आहे. त्या शेतकऱ्याचं जीवन बदलावं हीच प्रार्थना रामाच्या चरणी केली. आज शेतकऱ्याचं जीवन बदलण्यासाठी त्यांना पेन्शनची योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आणली, कारण त्यांनी गरिबी पाहिली. आज शेतकऱ्यांचं अडचण झाली कोविडमध्ये, आपल्या ज्यांच्या राशन देण्याची योजना आणली, कारण त्यांनी गरिबी पाहिली, त्यांनी भूक पाहिली. आता भूक पूर्णतः मिटवता येत नाही, गरिबी पूर्णतः संपुष्टात आणता येत नाही, पण गरिबी जगणं आणि गरिबीतून बाहेर निघणं हे सहज करण्यासाठी या सगळ्या योजना आहेत. या सगळ्या योजना मी वाचून दाखवणार नाही की गॅस आला, विमा आला, शेतकऱ्यांना काय झालं. पुन्हा प्रत्येकाला हे जे लिहिलेलं असतं ते राज्याचा विचार करून देशाचा विचार करून लिहिलेलं असतं, या गावाचा विचार करून लिहिलेलं नसतं. मग या गावात काहीतरी वेगळं झालेलं असतं, इथे काहीतरी वेगळी अडचण असते. त्यामुळे तुमच्या अडचणी माझ्या अडचणी आहेत. माझं सुख तुमचं सुख आणि तुमचं दुःख माझं दुःख. मी आज या पाऊंडुळला नगर नारायणच्या साक्षीने तुम्हा सर्वांसमोर माहेरवाशी म्हणून इथे राहायला आले असले तरी पदरपासून एक गोष्ट सांगते, तुमचे सर्व दुःख वेदना यातना अर्चना माझ्या पदरात टाका. माझं सगळं सुख देव करून तुम्हाला मिळव असं काम माझ्या हातून हो, हेच तुम्हाला आशीर्वाद. सतत तुमच्या मनामध्ये आमच्या ताईचं काय, गावातली आल्याने आमची बाई असेल, आमची आजी असेल, आणता लावती, पण माझ्या ताईचं काय बाकीचं वेळेवर सांगू नका. मला एक कार्यकर्ते फोन करते, भांडतात बाया आम्हाला भांडायला, ताईचं काय ताईचं काय. पण जेवढे लोक ताईचं काय म्हणतात ना तेवढं मला आनंद, तेवढं मला शक्ती आहे. मला तुम्हाला मी ताई साहेब म्हणायलेत लोक. मला याची कहाणी कशी आहे, मुंडे साहेब वारले त्याच्यानंतर साहेब म्हणून शोभल असं कुणाचं व्यक्तिमत्व होतं ते मुंडे साहेबांचं होतं. त्याला साहेब शब्दाचीच गरिमा वाढायची. साहेब फार सुंदर दिसायचं त्यांच्यावर, जॅकेट सुंदर दिसायचं, चष्मा चांगला दिसायचा, ते रूप त्यांचं असं होतं लोकांना बघून मन भरून यायचं. मग मुंडे साहेब गेल्यावर तर साहेब कुणाला म्हणायचं आम्ही, असा प्रश्न लोकांनी. आमचे साहेब गेले आता आम्ही साहेब कुणाला म्हणायचं. तेव्हा मला टारटी देशमुखांनी सांगितलं आम्ही ताई म्हणायच्या आधी मला ताई साहेब म्हणायला सुरुवात केली. आणि त्यापासून पूर्ण राज्यात सगळेजण ताई साहेब मी आहे, कारण लोक माझ्या साहेबांना बघतात. प्रीतमताई आहेत, माझं लेकरूच आहेत, लहान बहीण पाठीवरची बहीण लेकरूच आहे. साहेब म्हणण्याचं, ताईला साहेब लावण्याचं तुम्ही जे माझ्या काम केलं, ताई साहेब म्हणायला लागला, केवढी मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. माझ्या मागे लागलेल्या त्या साहेबाला, त्या साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागला नाही पाहिजे असं काम माझ्या हातून व्हावं हीच नगर नारायण. पालकमंत्री म्हणून मी काम केलं ते दिवस लोक आजही सांगतात की बीड जिल्ह्याच्या इतिहासातले सोन्याचे दिवस असतील की ताई जेव्हा पालकमंत्री होतात. मला स्वतःला काही कार्यकर्ते, मला माहिती नसायचं गावात कोणत्या जातीचे लोक राहतात, कोण कार्यकर्ते काम करतात, कोणाचं काय टेबलावरून खालून टक्केवारी असल्या काही भानगडी चालल्या नाही. कोणी सांगितलं आमच्या गावात रस्ता नाही, सभागृह नाही, पाणी नाही, अमुक नाही, लगेच गावागावात प्रचाराला गेले. मी लोकसभेला प्रीतमताई उभ्या होत्या तेव्हा मी विचारायचे, हा उठा, या गावात किती लोक आहेत, एवढे एवढे. या गावात किती मतं पडले भाजपला, काही काही गावात तर 95 100 75 अशी मतं भाजपला, 700 800 राष्ट्रवादीला. आणि मग फंड किती आला, 2 कोटी रुपये. किती समाजाचे लोक राहतात, अमुक अमुक समाजाचे राहतात. मग कुठल्या माझ्या समाजाचं एक तरी घर आहे का, नाही. मग मुले एवढे पैसे मी दिले, विचारलं का, नाही विचारलं. का, कारण जात पात धर्म हे न बघता सामान्य माणसाची गरज आणि त्यांची अडचण बघून काम करण्यासाठी मी एक संकल्प घेऊन राजकारणात आले. खूप संघर्ष आहे. मी म्हणलं ना रामाचं नाव दिलं, रामाची आठवण काय, वनवास भोगला रामाने नसतं तर प्रभू श्रीराम कसं झाले असते.
त्यांनी तर राज्यकारभार केला असता आणि मग त्यांची आठवण कोणाला झाली नसती. वनवासाशिवाय तुम्हाला लोकांच्या तुम्ही स्मरणात राहत नाही. तो वनवास हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही. मला आठवते एक कथा रामाच्या काळात, मी पण असंच कुठेतरी सप्त्यातच ऐकली. राम वनवासाला गेले, भरत आले आणि लक्षात आलं कैकेयीने म्हणजे स्वतःच्या आईने रामाला वनवासाला पाठवलं. खूप धिक्कारलं आपल्या आईला, खूप बोलले मी आता मी तुझा मुलगा नाही, काही नाही, काही नाही, मी माझ्या भावाला भेटायला निघालो. प्रभू रामाला भेटायला गेले तेव्हा रामाने त्यांना कळलं की आता भरत मला भेटायला आलाय. त्यांनी पृथ्वीला आवाहन केलं आणि सांगितलं, भरत मला भेटायला येतोय, त्या रस्त्यावरचे सगळे काच खळगे काटे काढून टाक असं सांगितलं. तर पृथ्वी म्हणाली, भूदेवी म्हणाली, असं कशाला, तुमचा भाऊ एवढा नाजूक आहे का? ते म्हणले, माझा भाऊ नाजूक नाही, पण त्या रस्त्याने मी येत होतो, ते काच खळगे मला लागले, हे बघून त्याच्या हृदयाला खूप त्रास होईल म्हणून ते काढून टाक. म्हणजे स्वतःच्या पायाला जे काच खळगे लागले, काटे लागले, ते आपल्या परिवाराच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या गरीबाच्या हातात काटायला लागू नये, पायाला लागू नये ही भावना असेल तर तोच रामाच्या पथावर चाललाय असं म्हणावं. आणि भरत अनवाणी निघाला ना, त्याचा तो राजा होता, तो पादुका घालून रथावर येऊ शकला असता, पण याच धर्तीवरून जिथून माझा मोठा भाऊ गेला तिथून मी अनवाणी जाणार, तिथं मी पादुका घेऊन जाऊ शकणार नाही, कारण ते माझ्यासाठी पूजनीय आहे. हे प्रेम आपल्याला आत्ताच्या काळात बघायला मिळणारच नाही. आता जाऊ द्या बरं 2 महिने कोणता तरी भाऊ गावाला आणि करायला लावा बरं सही कागदावर, लगेच आपण करू. हे कलियुग आहे. त्या कलियुगामध्ये असं प्रेम बघणं कठीण आहे, पण तरी आमच्यासारख्या लोकांनी ते बनवायचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्या चरणी आपण अर्पण होऊन लोकांची सेवा करत असताना लोकांच्या मधल्या जातीपातीच्या, रागाच्या, द्वेषाच्या भिंती तोडल्या पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये चांगले कामं आम्ही सांगतोच आहे, पण कधी कधी काही घटना हृदय द्रावक असतात. माझे एक सहकारी आमदार, त्यांच्या मुलाच्या गोळी घालून मारलं, तर माझं हृदय असं पिळवटून निघालं. त्याच्या बायकोचा आक्रोश मी टीव्हीवर पाहिलं, गोसाळ करून. म्हणजे मला असं सगळं बघितल्यावर वाईट वाटतं की काय चाललंय हे समाजामध्ये. नगर नारायणच्या चरणी आपण राहत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गावाच्या गरिबाच्या कल्याणासाठी पाठवलेल्या योजना करत असताना बंधुभाव हा जपणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण करोडो रुपये जरी आपल्याकडे असेल तरी समाधान पैशाने विकत घेता येत नाही, सुख कशाने विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये तसं वातावरण व्हावं हीच माझी या निमित्ताने एक निश्चय आहे, हीच माझी या निमित्ताने एक प्रार्थना आहे. आणि तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं. बघा एवढा उशीर झालाय, थंड आहे बरं वातावरण, एवढंही गरम नाही झालं अजून, आता संक्रांतीनंतर गरम व्हायला लागतं. पण तुम्ही सर्वांनी एवढ्या प्रेमाने माझं स्वागत केलं. पोरांनी तो फुलं बिलं लावून, मोठे JCB लावून, माझं डॉल्बी लावून, गाणे लावून माझं स्वागत केलं. इतकं मला प्रेम दिलं. हा प्रेम आणि विश्वासाचा वर्षाव हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझ्या संघर्षात तुम्ही नेहमी माझ्या सोबत होतात, म्हणून माझा संघर्ष सोन्यासारखा झाला राहणार ना, असं हेच भविष्यात देखील. काय माहिती माझ्या वाट्याला परत संघर्ष आला तर माझ्या सोबत राहणार का नाही, ताईच्या सोबत राहणार का नाही. माझ्या सांगितलं तुमचे दुःख मला द्या आणि माझं सुख तुम्ही घ्या. माझं तुमच्या प्रेमातच माझं सुख आहे आणि ते प्रेम माझ्याबद्दल कमी करू नका. तुमच्याशिवाय माझं कोणी नाही, हे प्रेम माझ्या बरोबर ठेवा. आणि माझ्याकडून जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तुमची सेवा करण्याचं बळ मला नगर नारायणाने द्यावं, भगवान बाबांनी द्यावं, हीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना भूक मला लागली, तुम्ही जेवून बसलात वाटतं नाही, तुम्हाला जेवून दिलं नाही, हे लोक जेवले. माणसं बायांना बिचारा आमच्या युगातलं की नाही. तर त्या माझ्या माऊलीला जेवण नसेल तर जेवा आणि मग मलाही जेव द्या. आणि मी तर ते सुदेश मुलांनी काही जाहीर केले की 1 तास मी तर सत्कार स्वीकारणारे काही नाही. तुमच्या डोळ्यात सत्कार आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात सत्कार. गोपीनाथ मुंडेचं नाव घेताना माऊली डोळ्याला पदर लावते आणि मी जेव्हा सांगते मला साथ द्या तेव्हा सगळ्या जणी मला डोलावतात आणि निस्वार्थपणे असा हात वर करा. बघा सगळ्यांनी असा हात वर करा. एवढा प्रेम तुम्ही मला दिलाय, आता मला ह्याच्यापेक्षा मोठा कशाला हो सत्कार, कशाला सत्कार. तुम्ही मला वाघीण म्हणलंय, वाघिणी सरकार जगेन हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो.
आणि तुमच्या प्रत्येक लहान लेकरास मी वाघीन बघीन. हे तर म्हणाले काय कोण आली रे कोण आली म्हणलात काय? अरे बापरे, माझे वाघच आहेत की तुम्ही. आणि मग पंकजाताई आगे पुढे हम तुम्हारे साथ आहे. आता ह्यांना अजून मतदानाचा अधिकार पण आहे, हे पण माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मला काही चिंता आता वाटायचं काही कारण नाही. वनवास झाला राजकारणात, दगा झाला, फटका झाला, पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे करण्यासाठी झाला. मग माझा तोटा झाला की फायदा झाला? आधी जेवढे लोक प्रेम करत होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त लोक प्रेम करायला लागले, 10 पट जास्त लोक विश्वास करायला लागले. हा फार महत्वाचा माझ्यासाठी झालेला बदल आहे. तो बदल मी सकारात्मकतेने घेतलाय, तुमचा आशीर्वाद घेतलाय. तुमचा आशीर्वाद माझ्या बघा डोक्यावर तुम्ही ऑलरेडी आता एवढा मळवट भरलाय की आता मला हा आशीर्वाद घेऊन मी इथून जाणार आहे. आणि माझ्या प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबतीने, तुम्ही माझ्या सोबत आहात हे ग्रहित करून मला बळ मिळणार आहे. तुमच्यासाठी मी लढत जाणार आहे असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.